मंडळी, कडाक्याचा उन्हाळा चालू झालेला आहे आणि त्यात आंब्याचं सीझन चालू आहे. तर चला तर आज मस्त अशी थंडगार अशी मँगो लस्सी बनवूया. ही मँगो लस्सी आहे ती बनवायला एकदम अशी सोपी आहे. कुणीही बनवू शकेल. नवीन बनवणारही ह्या पद्धतीने बनवली तर ही मँगो लस्सी बनवू शकेल आणि प्यायला ही अप्रतिम अशी लागते. तर नक्की अशा पद्धतीची लस्सी बनवून बघा. ही सर्वांना खूपच आवडेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. मँगो लस्सीसाठी इथे मी एक आंबा घेतलेला आहे आणि हा पूर्ण असा पिकलेला आंबा आहे. बघू शकता कट केल्यानंतर त्याचा कलर आहे तो एकदम येलो डार्क असा दिसतोय आणि खायला अप्रतिम असा आहे. कट केल्यानंतरच त्याचा असा सुवास सुटलेला आहे. तर अशा पद्धतीचा आंबा घ्यायचा आणि थोडासा गोड असलेला आंबा घ्यायचा. म्हणजे काय होतं, लस्सी बनवताना आपण दही टाकणार आहे तर दही थोडंसं आंबट असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही आंबा पण आंबट घेतला तर मग लस्सी बनलेली ही आंबट लागते आणि साखर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त वापरावी लागते. तर त्यासाठी शक्यतो इथं तुम्ही ना आंबा आहे तो पूर्ण पिकलेला घ्यायचा आणि चांगला गोड असलेला घ्यायचा. म्हणजे लस्सी आपली एकदम अप्रतिम अशी बनली जाते आणि त्याच्यामध्ये मँगोची जी टेस्ट आहे ना ती खूप छान येते. इथं दही पण घेतलेले मी. दही फ्रेश घेतलेलं आहे आणि हे थोडंसं पिशवीचंच दही आहे परंतु घट्ट दही आहे. त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त नाहीये. तर आपण जे आपण लस्सी बनवणार आहे त्यामध्ये जर पाणी असेल दह्यामध्ये किंवा घरी बनवलेला असेल तर त्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश जास्त असतो तर लस्सी पातळ बनते. तर त्यावेळेस त्यावर वरतून पाणी घालायचं नाही. आता इथे एक फुल वाटी भरून मी दही घेतलेलं आहे आणि एक वाटी मँगोचा पल्प घेतलेला आहे. अर्धी वाटीला थोडीशी जास्त साखर घेतलेली आहे. दही मी फुल भरून वाटी घेतलेली आहे. हे घट्ट असं दही आहे, याच्यामध्ये पाणी जास्त नाही आहे. जर दह्यामध्ये पाणी असेल तर आपण वरून जे पाणी घालणार आहे ते एकदम कमी घालायचं आहे, कारण लस्सी बनवताना थोडीशी घट्ट बनवायची. आता थोडीशी मी फिरवून घेते आणि त्यानंतर आपण ज्या वाटीमध्ये दही घेतलं होतं त्याच वाटीने मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे. थोडंसं अर्धी वाटीला पण कमी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता इथं परत आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि आता आपली जी लस्सी आहे ती तयार झालेली आहे. आता इथं तुम्ही डायरेक्ट थंड करायला ठेवू शकता किंवा मग असं लगेच बर्फाचे तुकडे याच्यामध्ये सर्व करायचेत आणि त्यानंतर आपण कपामध्ये किंवा ग्लासामध्ये सर्व करू शकता. तर बघू शकता लस्सी आपली मस्त घट्ट अशी तयार झालेली. आता आपण सर्व करून घेऊया. दिसायला कलरही तुम्ही बघू शकता अप्रतिम असा दिसतोय आणि काय नाही, ही लस्सी झटपट तयार होते. कुणीही बनवू शकतं. आपण बाहेरची जी लस्सी पितो तर त्याच्यापेक्षा अशा पद्धतीनं घरच्या घरी बनवू शकता आणि मुलांनाही देऊ शकता. थोडेसे आंब्याचे तुकडे मी बाजूला काढून ठेवले होते ते त्यावरती सर्व करून घेते, म्हणजे दिसायलाही खूप छान दिसतात. आणि थंडगार अशी लस्सी आहे ती सर्व करून घ्यायची आहे. मंडळी, बाहेरची लस्सी मुलांना किंवा घरच्यांना प्यायला देण्यापेक्षा अशा पद्धतीची हेल्दी अशी लस्सी तुम्ही घरच्या घरी झटपट बनवू शकता. बाहेरचं आंबे कसे वापरलेले असतात किंवा त्यामध्ये दही कसं वापरतात, कशा पद्धतीनं बनवलं जातं आपल्याला एवढं माहिती नसतं. तर त्यापेक्षा असं घरच्या घरी तुम्ही बनवून देऊ शकता. बघू शकता लस्सीची कन्सिस्टन्सी आहे ती एकदम अशी घट्ट आणि दाटसर आहे. तर अशा पद्धतीची लस्सी आहे ती नक्की बनवून बघा. नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडेल आणि तुमच्या घरच्यांनाही नक्की आवडेल. इथपर्यंत जर रेसिपी बघत असाल तर नक्की रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा अशाच आपल्या काही नवीन रेसिपींसाठी. चला तर एक रेसिपी आपली तयार झालेली. आता पाहूया पुढची रेसिपी. आता आपण नॉर्मल लस्सी कशी बनवायची ते बघणार आहे. फक्त दह्यापासून इथं बनवलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा पद्धतीची लस्सी तुम्ही बनवून बघा. अप्रतिम अशी लागते आणि खायला खूप टेस्टी लागते. चला तर मग रेसिपीसाठी आता इथं मी लस्सीसाठी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये फुल एक वाटी भरून दही घेतलेले. तुम्ही हे दही बघू शकता. दही एकदम असं घट्ट आहे. मला वरून पाणी घालावं लागतंय. आणि त्यानंतर एक वाटीला थोडीशी कमी किंवा अर्धी वाटीला थोडीशी जास्त मी साखर घेतलेली. त्यातली थोडी साखर बाजूला ठेवली आणि त्यानंतर अर्धी वाटी याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आता इथं साखर मी थोडीशी का बाजूला ठेवली, तर एकदम साखर टाकली तर मग एकदम लस्सी गोड होते. त्यासाठी आपण नंतर जर लागेल तसं साखर थोडीशी ॲड करू शकतो. आणि जास्त गोड लस्सी पण मग प्यायला ती चांगली लागत नाही. त्यासाठी पहिली साखर थोडी कमी टाका आणि त्यानंतर जशी लागेल तशी आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. त्यानंतर मी मिक्सरच्या साह्याने किंवा मग आपण चमच्याच्या साह्याने थोडे मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर रवीने अशी घोटून घ्यायची. अप्रतिम अशी लागते. तर बघू शकता घोटून आपली झालेली. आता याच्यामध्ये मी एक छोटा चमचा भरून वेलची पावडर घालते, त्यामुळे एक छान अशी टेस्ट येते लस्सीला. आणि लस्सी बनवताना शक्यतो थोडीशी घट्टसर बनवायची. एकदम पण घट्ट नाही की ती पिता आली नाही पाहिजे, परंतु थोडी घट्ट बनवायची. आता इथं मी टेस्ट करून बघते. जर आपल्याला वाटलं इथं साखरेची गरज आहे तर आपण याच्यामध्ये थोडीशी साखर घालून घेऊया.
आता इथं थोडी आंबट लागते म्हणून मी याच्यामध्ये 1-1.5 चमचा साखर घातलेली आणि बाकीची 1 चमचाभर साखर शिल्लक ठेवलेली आहे. म्हणजे अर्ध्या वाटीला थोडीशी जास्त घेतली होती मी साखर. जसं तुमचं दही असेल तशी याच्यामध्ये साखर लागेल. दही जर आंबट असेल तर याच्यामध्ये साखरेचं प्रमाण हे जास्त घातलं जाईल. आता बघू, तर अशा पद्धतीने आपण परत घोटून घेऊया. ही साखर जी मागून मी घातली होती तर तीही घोटली गेली पाहिजे. तर त्यासाठी आपण व्यवस्थित लस्सी आहे ती चांगली अशी घोटून घेऊया. रवीने घोटलेली लस्सीची टेस्ट आहे ना अप्रतिम अशी लागते. तर बघू शकता छान अशी दाटसर आपली लस्सी आहे ती तयार झालेली. मी तुम्हाला चमच्याच्या साह्यानं दाखवते, थोडं झूम करून दाखवते म्हणजे लक्षात येईल की कशी झालेली आहे. ते बघा, अप्रतिम एकदम दाटसर अशी लस्सी आपली तयार झालेली आहे. पण प्यायला खूप अशी छान टेस्टी लागते. चला तर गरमीचे दिवस चालू झालेले आहेत तर नक्की तुम्ही ह्या दोन्ही रेसिपी करून बघा. अप्रतिम अशा दोन्ही रेसिपी आहेत. आता आपण सर्व करत असताना याच्यामध्ये 4 ते 5 तुकडे आहेत ते मी बर्फाचे घालून घेते. कारण एक तर तुम्ही लस्सी थंड करत ठेवा फ्रीजमध्ये किंवा मग लगेच सर्व करायची असेल तर असं बर्फाचे तुकडे घालून तुम्ही सर्व करू शकता. तर इथं बघू शकता 2 ग्लास आपली लस्सी तयार झालेली आणि प्यायला अप्रतिम अशी लागते. नक्की अशा पद्धतीची लस्सी आहे ती बनवून बघा. आणि घरच्या घरी कोणताही पदार्थ बनवला ना तर तो एक आपण साफसुथरा बनवतो किंवा स्वच्छ बनवला जातो तर खायलाही छान आणि मुलांना फॅमिलीसाठीही चांगलं असतं. तर चला तर ह्या दोन्ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.